चला तर मंडळी, आज आपण रवा इडली आणि चटणी बनवू। त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतला, 1 वाटी दही, 1 वाटी पाणी, चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं मिश्रण 15 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण 5-6 पाकळ्या, अद्रक, भाजकी डाळ घालायची, कोथिंबीर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चटणी वाटून घ्यायची। नंतर तडका पॅनमध्ये जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालायचा आणि चटणीला वरून मस्त तडका द्यायचा। चटणी एक नंबर तयार होते। तोपर्यंत 15 मिनटं होत आहेत। बॅटरमध्ये इनो घालायचा, पाणी घालायचं आणि मस्त फेटून घ्यायचं। तोपर्यंत गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवायचं। नंतर इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि इडल्या बरोबर 12 ते 15 मिनटं वाफून घ्यायच्या। अशा नक्की करा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब